किटीची एक मैत्रीण सरिताच्या ऑफिसमध्ये तिच्या HIV स्टेटसमुळे वाईट वर्तणूक दिली जात आहे याबाबत दोघी फोनवर बोलत आहेत. चला पाहूया पुढे काय होतं ते. सरिता, मी सांगते ना, आपण लोकपालकडे तक्रार दाखल करायला जाऊया, म्हणजे सगळं ठीक होईल. ताई, नाही ताई, काय तक्रार करायची? आपल्यासारख्यांचं कोण ऐकून घेतो? परत इतका चक्रा मारा, त्याचा खर्च वेगळा आणि वेळ जाईल तो वेगळाच. अगं, हे सगळं मला माहीत आहे सरिता, पण आता असं होत नाही. विश्वास ठेव. बरं, ते जाऊ दे. तू राजूला ओळखतेस ना? चल, त्याच्या तोंडून ऐकू. एक काम कर, त्याच्या घरी भेट संध्याकाळी मला. ठीक आहे ताई, भेटेन. तर राजू, आता सांग, मागच्या वर्षी काय झालं होतं? ताई, तुला तर माहितीच आहे गुड्डीचा किती मुश्किलीने चांगल्या शाळेमध्ये दाखला झाला होता. मग तिच्या स्टेटसची गोष्ट शाळेत सगळ्यांना समजली. मुलं तर वाईट बोलतातच, पण टीचर आणि स्टाफ पण वाईट वागणूक देत होते. आणि मग एक दिवस तिला शाळा सोडायला पण सांगितलं. मग काय केलंस तू राजू भाऊ? काय करणार? किटीताईंनी मला HIV आणि एड्स कायदा 2017 बाबत सांगितलं की त्यात तरतूद आहे की प्रत्येक राज्याच्या लोकपालाकडे लोक तेव्हा तक्रार करू शकतात जेव्हा त्याच्याबरोबर HIV मुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा वाईट वर्तणूक केली जाते. मी तिथे तक्रार केली. पण त्याने तर खूप मोठी झंझट झाली असेल ना भाऊ? अरे नाही, उलट तक्रार करण्याच्या खूप सगळ्या पद्धती आहेत. आपल्या सोयीनुसार लेखी अर्ज पोस्टानं किंवा ईमेलनं पाठवू शकता, किंवा वेबसाईटवर ऑनलाईन किंवा फोन करून पण तक्रार नोंदवली जाऊ शकते. तसंच तिथे स्वतः जाऊन पण अर्ज जमा करू शकतात. माझ्याकडे इतका वेळ नव्हता येण्या जाण्यासाठी, तर मी कॉल करूनच तक्रार नोंदवली. एवढंच काय, त्यानंतर ते लोक नियमितपणे सांगत राहतात की तक्रार निवारणासाठी काय काय केले जाते. ऐकायला तर चांगले वाटत आहे, पण त्यांनी जर आपल्या शेजारी सगळ्यांना सांगितले तर? सरिता, तक्रार गुप्त ठेवली जाते, जशी त्यांनी माझी ठेवली होती. पण भाऊ, वेळ तर खूप लागला असेल. खरं सांगतो, पहिल्यांदा मला पण असंच वाटत होतं की खूप वेळ लागेल, पण विश्वास ठेव, माझ्या तक्रारीचं खूपच लवकर निवारण झालं. गुड्डी आता रोज आनंदानं शाळेत जात असते. एवढंच काय, स्कूलवाल्यांना HIV एड्स बाबत आणखीन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी शाळेत एक प्रशिक्षण पण झालं. पाहिले सरिता, म्हटले होते ना तुला, 1 महिन्याच्या आत तक्रारीचा निपटारा केला जातो आणि आरोग्य संबंधी आपत्कालीन स्थितीत तर ही कारवाई 24 तासांच्या आत पण होऊन जाते. किटीताई, मला इथे बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राजू भाऊ, तुझ्याशी बोलून तक्रार करण्यासाठी खूप धीर मिळाला. धन्यवाद. हो सरिता, तू पण आता आपले अधिकार समजून घे आणि बाकी सगळ्यांना पण सांग. आणि हा आहे नंबर, यावर तक्रार नोंदव आत्ताच्या आत्ता. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. शिकूया आणि समजूया, सर्वांना सांगूया, हा धडा महत्वाचा आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. HIVच्या बाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन 1097 वर कॉल करा.